बारामती पोटनिवडणुकीतून 5 अपक्ष उमेदवारांनी घेतली माघार। बारामतीतील 4 तर पंढरपूरच्या एकानं घेतली माघार। पटेलांच्या कार्यक्रमात फलक लावला गेला। या फलकावर अजित पवार यांचं नाव नाही। गोंदियातील गोंधळावर पटेल गप्प। फडणवीसांच्या भेटीला थोरल्या मुलासह गेल्या सुनेत्रा पवार। पार्थ पवार, सुनेत्रा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बराच वेळ चर्चा। निवडणूक बिनविरोध करण्याची संस्कृती नाही, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचं वक्तव्य। मुंबईमध्ये गुजरातीमध्ये फलक कशाला, मनसेचा मुंबईतील व्यापाऱ्याला सवाल। मराठीत दुकानाचं नाव लिहायची व्यापाऱ्याची तयारी। अशोक खरातला दूरस्थ यंत्रणेद्वारे न्यायालयात केला हजर। सुरक्षेच्या कारणास्तव खरातची शारीरिक हजेरी पोलिसांनी टाळली। आमच्याकडेही अनेक भोंदू आले होते, शर्मिला ठाकरे यांचं वक्तव्य। शर्मिला ठाकरे यांचा निशाणा कुणावर? जिहाद्यांना ठोकण्यात सध्या पीएचडी करतोय मंत्री नितेश राणे यांचं लक्षवेधी वक्तव्य। एसटीचा प्रवास 100 रुपयांनी महागला। तिकीट दरात 10% हंगामी वाढ। शिवसेनेमध्ये शिंदे बदल करणार, कुचकामी मंत्र्यांना बाहेरचा रस्ता। नव्या चेहऱ्यांना संधी, आगामी निवडणुकांसाठी शिंदेंचं धोरण ठरलं। मनसेत फेरबदलाचे वारे, नव्या चेहऱ्यांना संधी। मनसेचे जुने चेहरे नव्या जबाबदारीत दिसणार। जळगावच्या शिक्षकावर विद्यार्थिनीच्या शोषणाचा आरोप, पीडितेच्या नातेवाईकांनी शिक्षकाला चोपला। नाशकात महिला अत्याचाराचं नवं प्रकरण, नामांकित कंपनीमध्ये महिलांवर अत्याचार झाल्याचा आरोप, पोलिसात 9 गुन्ह्यांची नोंद, 6 आरोपी अटकेत। हनुमानाच्या शपटाप्रमाणे वाढतीये भोंदू खरातची संपत्ती, घोषित 42 कोटीवरून खरातच्या संपत्तीचा आकडा पोहोचला 200 कोटी पलीकडे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपाचा पवारांच्या राष्ट्रवादीला दे धक्का, समरजित घाडगे भाजपात परतले। विधान परिषद इच्छुकांमध्ये चुरस वाढली। डोसा खाल्ल्यानंतर 2 चिमुकल्यांचा मृत्यू, आई वडिलांचीही प्रकृती बिघडली। गुन्हा दाखल झाल्यानं मृतदेह कबरीतून काढले। कर्जदारांना दिलासा, कर्जवाढ टळली। रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर स्थिर। बंडोबा ट्रम्पोबा थंडोबा झाले, इराणविरोधात एकतर्फी सशर्त युद्धबंदीचा निर्णय। शस्त्रसंधी हा इराणचा विजय, इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनींची प्रतिक्रिया। युद्धविरामानंतर इराणमध्ये जल्लोष, इराणचा ध्वज घेऊन लाखो रस्त्यावर।